नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या या भागात तुमचं स्वागत करते। मागच्या वेळी आपण जालंधर बंद बघितला, उड्डयन बंद बघितला। आता आपण तिसरा बंद बघणार आहोत, तो आहे मूळ बंद। मूळ म्हटल्यावरती तुमच्या लक्षात काय येतं की मूळ म्हणजे कुठल्याही गोष्टीचा शेवट किंवा कुठल्याही गोष्टीचा एकदम जे खालचा भाग असतो, मुळापर्यंत जायचं असं आपण विचार करतो ना कुठल्याही गोष्टीच्या, म्हणजे काय शेवटपर्यंत जायचं। तसं मूळ म्हणजे जो मुळाचा भाग असतो किंवा कुठल्याही प्रकारचं मूळ, ज्या प्रकारामध्ये आपण झाडांमध्ये पण मुळं असतात, तसं माणसांमध्ये पण एक मूळ असतं आणि ते मूळ आपल्या गुदद्वारापाशी असतं। तर तुम्हाला मूळबंध म्हणजे काय आता ते थोडंफार लक्षात आलं असेल की आपण जिकडनं मलमूत्र करतो किंवा जिकडनं आपण रोजचा आपला प्रातःविधी करतो त्या भागाला मूळ असं म्हणतात आणि आपण त्या मूळबंध कसा करणार आहोत हे आता बघणार आहोत। मूळबंधाचे बरेच फायदे आहेत। आता जसं की मूळबंध सुरुवात केल्यानंतर आपल्याला जर तिकडचे काही पेल्विक एरियातले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मूळ जिकडे गुदद्वाराचे जे काही प्रॉब्लेम असतील, बऱ्याच जणांना पाईल्सचे त्रास असतात किंवा बऱ्याच जणांना फिशर किंवा ब्लड रक्त पण येतं तिकडनं, तर हे त्रास कमी व्हायला पण मदत होतात। तर आता आपण बघूयात की आता आपण मूळबंध करणार कसा आहोत। मूळबंध करताना कुठल्याही स्थानी तुम्ही छानपैकी बसू शकता, जिथे तुम्हाला रिलॅक्स वाटेल। सुखासनात बसा, व्यवस्थित पाठ सरळ करून बसायचं आहे। परत तेच सांगते आहे की पोट शक्यतो रिकामं पाहिजे, पाणी सुद्धा नको पोटात। आणि हे बंद करताना ना तुम्ही स्वतःशी कनेक्ट झाला पाहिजे। नुसतंच तुम्ही करताय त्याचा काहीही उपयोग होत नाही। त्याच्यासाठी कनेक्ट वाढवण्यासाठी स्वतःशी किंवा सेल्फशी काय गरजेचं आहे मी तुम्हाला सांगितलंय की प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे। त्याला ब्रेथवर्क म्हणतो आम्ही, म्हणजे स्वतःच्या श्वासाला डिसिप्लिन लावणं, स्वतःच्या श्वासावरती स्वतःचा कंट्रोल असणं, ह्या गोष्टींसाठी तुम्हाला प्राणायाम लागतात। सो प्राणायामांची नियमित प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही हे बंद करू शकता। आता मूळबंधाकडे आपण परत येऊयात। तर तुम्ही कुठेही सुखासनात बसू शकता आणि ह्या बंधामध्ये आपण श्वास आतच ठेवतो। जसं मी तुम्हाला मागे उड्डाण बंधाचं सांगितलं होतं की श्वास बाहेर टाकायचा आणि मग पोट आत खेचून घ्यायचं, तसं इथे नाहीये। तुमचा श्वास आतच ठेवायचा आहे। आज पूर्ण प्राणवायू जो असतो तो आपण आत खेचून घ्यायचा आहे आणि तो काही काळाकरता आतमध्ये कुंभक करून थांबवून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हा बंध बांधला जातो। सो सुखासनात बसल्यानंतर तुम्ही पूर्ण श्वास आत घ्यायचा आहे। सुरुवातीला जसं मी नेहमी सांगते नॉर्मल ब्रीदिंग करायचं, थोड्या वेळ डोळे बंद करून शांत बसायचं। त्याच्यानंतर खूप मोठा श्वास आत ओढायचा, त्याच्यानंतर कुंभक करायचं। कुंभक म्हणजे काय, तर श्वास सोडायचा नाही बाहेर, तो आतमध्ये रोखून धरायचा, थांबवून धरायचा, त्याला बांध घालायचा। त्याच्यानंतर काय करायचं की आपली जी गुदद्वारापासली जागा आहे जिथनं मलमूत्र बाहेर, तर ती आतल्या साईडला अशी आकुंचन करून खेचून ठेवायची। आकुंचन म्हणजे तुम्हाला कळलं की आकुंचन म्हणजे आपण अशी ओढून ती आतमध्ये धरून ठेवायची, डोळे बंद करून। जेवढ्या वेळ तुम्हाला ती आकुंचन ठेवता येईल तेवढ्या वेळ ती आकुंचन ठेवायची आणि ज्या वेळी तुम्हाला असं वाटेल की आता याच्या पुढे मी नाही जाऊ शकत, तिथे हळूहळू श्वास सोडून ती जागा नॉर्मल करायची। असं तुम्ही 4 ते 5 वेळा करू शकता। आणि काय होतं ह्याच्यामध्ये की तुम्हाला जाणवेल की तिकडे पण एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते, पण ती ऊर्जा खाली ड्रॉप न होता, खालच्या साईडनी न जाता हळूहळू शरीराच्या वरच्या साईडला ती जायला लागते ऊर्जा। म्हणजे हळूहळू ती पोटाकडे, पोटात म्हणजे नाभीजवळ, नाभीतनं ती तुमचं जे आपण जो जालंधर बंध तो कंठ आणि मग कंठातनं ती हळूहळू तुमच्या ब्रेनपर्यंत पोहोचते। जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं मूळाधार बंधामुळे काय काय होतं, ऊर्जा वरच्या साईडने जायला लागते आणि आपल्या शरीरामध्ये अख्ख्या ती ऊर्जा फिरायला लागते आणि त्याचे खूप जास्त बेनिफिट्स मिळतात। मूळाधार बंधामध्ये सगळ्यात मेन काय होतं माहिती आहे का, ते आध्यात्मिक प्रगतीसाठी खूप चांगलं आहे। तुम्ही स्वतःशी तर कनेक्ट होताच, पण ती ऊर्जा जशी जशी तुमच्या शरीरात वाढायला लागते ना, तुमची आध्यात्मिक प्रगती व्हायला लागते। योगामध्ये आध्यात्मिक प्रगतीलाही तेवढंच महत्त्व दिलं गेलेलं आहे। तेव्हा मूळाधार बंध जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्ही स्वतःशी आणि अध्यात्माशी किंवा एक म्हणतो ना सोलशी स्वतःच्या कुठेतरी कनेक्ट व्हायला लागता। आणि जो मूळबंध असतो त्याला मूलाधार चक्रही सुद्धा म्हणलं गेलेलं आहे। तर ते चक्र कुठेतरी ॲक्टिव्ह व्हायला किंवा त्याच्यामध्ये चेतना निर्माण व्हायला मदत होते। आणि मूळाधार ह्याचे बंधाचे जे फायदे आहेत ते बरेच आहेत। मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की जसं की तुमच्या जिकडचे जे मसल्स असतात गुदद्वारापासले किंवा आपण जे मलमूत्र पास करतो तिकडचे जे मसल्स आहेत त्यांची ताकद वाढायला मदत होते। काही काही लोकांना बघा त्रास होत असतात की कधी कधी
चुकून युरिन पास होते, खोकलं शिंकलं की. बायकांना तर हे त्रास असतातच, कारण जेव्हा त्यांचं बाळणपण होतं त्याच्यानंतर तिकडचे त्यांचे सगळे मसल्स लूज झालेले असतात. तर बायकांमध्ये बऱ्याच प्रमाणात हा त्रास बघितला गेलेला आहे, पुरुषांमध्ये सुद्धा असतो. आणि कधी कधी नुसतंच म्हणजे युरिन नाही पास होत, तर कधी कधी काही लोकांना आपल्या मलावरती पण कंट्रोल नसतो. चुकून इतकं होतं कधी कधी की ते आपोआप पास होतं मलसुद्धा. आणि ते त्रास लोकांना तिकडचे असतात, कारण तिकडचे मसल्स, तिकडचे स्नायू वीक असतात. आणि मग ते स्नायू आपण जेव्हा मूळाधार बंध चक्र ॲक्टिव्ह करायला लागतो किंवा मूळ बंध बांधायला लागतो, तेव्हा तिकडचे सगळे स्नायू हे त्याच्यामध्ये ताकद निर्माण होते आणि ते स्ट्रॉंग होतात. मग त्याच्यावरती काय होतं की मग हे बाकीचे जे सगळे त्रास आहेत, तुम्हाला युरिन पास होणं असेल किंवा तिकडचं मल पास होणं असेल, किंवा काहींना मी जसं म्हणलं की पाईल्सचा त्रास असतो, मूळव्याध, तर त्याचा त्रास कमी होऊ शकतो. त्याचा जो ठणका येतो, खूप लोकांना बसल्यावरती मूळव्याधाचा ठणका येत असतो, तर तो ठणका कमी व्हायला मदत होते. तर असे बरेचसे त्याचे फायदे आहेत जे आपल्याला मूळबंध केल्यावर मिळतात आणि ह्याची प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलरली करू शकता. परत आता हे कुणी करायचं आणि कुणी नाही करायचं, तर त्या सांगितल्याप्रमाणे की ज्यांना हृदयविकाराचे त्रास आहेत, बीपीचा त्रास आहे, किंवा तिकडे जर काही खूप रक्ताची पाईल्स पण असते, तुम्ही जर ऐकलं असेल, नुसतं मूळव्याधाचा त्रास नाही तर रक्ताचा पण मूळव्याध असतो की ज्यांना खूप प्रमाणात जास्त रक्त पास होत असतं. तर ह्या अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन किंवा योगशिक्षकाचा सल्ला घेऊनच या गोष्टी करायच्या, स्वतःच्या मनाने काहीही करायला जायचं नाही. तर ही अशा प्रकारे हा मूळबंध आहे जो आपण बांधतो. आणि हे 3 वेगवेगळ्या लेवलचे बंध आहेत. मुळापासून सुरू होतं ते नाभीपर्यंत येतं. नाभीतला जो बंध असतो तो हळूहळू आपण ऊर्जा वरती करत ती ऊर्जा आपण पाठवतो जालंधर बंद म्हणजे कंठापर्यंत. आणि आपल्या ब्रेनला ते सगळं स्टिम्युलेट करून आपली योगिक हे वाढते. म्हणजे मेडिटेशनचं किंवा ध्यानधारणेचं एक जी गरज असते आपल्याला, कसं ते करणार आणि कसं आपण त्या ध्यानापर्यंत पोचणार, तर ह्या गोष्टींची सर्वांगीण प्रगती जी म्हणतो ना आपण, ती आपल्याला योगा आणि प्राणायामाकडनं होते. आणि हळूहळू बंध आणि मग त्याच्यानंतर मेडिटेशन आणि ध्यानधारणा अशी एक एक लेवल आपण वरती होत जातो. त्याच्यामुळे मूळबंध पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि मूळाधार चक्र जेव्हा ॲक्टिव्ह होतं तेव्हा तुम्हाला तिकडचे सगळे त्रास कमी व्हायला मदत होतात आणि तुमचं शरीर ठणठणीत होतं. जसं की आता आपण खूप फायदे बघितले, त्यातला अजून एक फायदा असा आहे की ज्या बायकांना मासिक पाळीचे त्रास असतात किंवा गर्भाशयाचे त्रास असतात किंवा पोटाचे काही वेगवेगळे विकार असतात, त्यांना सुद्धा यांनी खूप फरक पडतो. कारण त्यांचे पेल्विक मसल्स जे असतात बायकांचे, ते कधी कधी त्याच्यामध्ये ताकद कमी असते, त्याची स्ट्रेंथ नसल्यामुळे हे त्रास होतात. तर त्यांना तिथे स्ट्रेंथ वाढते. आपले जे पेल्विक मसल्स आहेत, ओटीपोटाचे स्नायू, त्यांची स्ट्रेंथ वाढायलाही खूप मदत होते मूळबंधामुळे. त्याच्यामुळे हे सगळे बंधन आपल्या प्राणायाम असेल किंवा बंध असतील, हे आपल्यासाठी खूप उपयोगी आहेत. आपल्या शरीरामध्ये हळूहळू पॉझिटिव्ह एनर्जी वाढत जाऊन ऊर्जा सक्रिय होते आणि आपल्या शरीरामध्ये आपल्याला वेगवेगळे बदल दिसतात आणि ते खूप मॅजिकल किंवा अद्भुत असतात. पण ते सगळे बदल दिसण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस महत्त्वाची असते, जे आपण करत नाही. थोडे दिवस करतो परत बंद करतो असं नाही आहे. सगळ्या गोष्टीमध्ये ना सराव खूप महत्त्वाचा असतो. तर मी अशी अपेक्षा करते की तुम्ही छान सराव कराल आणि ह्या गोष्टींची अजून जास्तीत जास्त माहिती घ्या. कारण 10 मिनिटाच्या किंवा 15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण गोष्टींची माहिती मिळत नाही, पण आम्ही प्रयत्न करतोच की तुमच्यापर्यंत ती चांगल्या पद्धतीने आली पाहिजे. आणि जर तुम्हाला आमचं हे सगळं आवडत असेल, आम्ही जे काही प्रयत्न करतोय, तुम्हाला जे काही समजवतोय किंवा तुमच्यामध्ये जी आवड निर्माण करतोय योगाची, तर आमच्या प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा नंबर कायम स्क्रीनवर दिलेला असतो, तिथे तुम्ही कधीही मेसेज किंवा कॉल करून तुमचे प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. अनअकैडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस, मतलब नहीं समझे। 2024 में अनअकैडमी से नीट के 26,000 से ज्यादा सिलेक्शंस हुए, इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा। तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अनअकैडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम। बहुत ही लिमिटेड सीट्स हैं, तो अभी जाइए और एनरोल कीजिए।